I am Kadam Kes from SGM College, Karad. In the previous lecture, we studied simple statement and compound statement and examples based on it. In today's lecture, we are going to study logical connectives and conjunction and explanation of conjunction and disjunction. Logical connectives. Compound statement, two or more than two simple statement connected by the connectives and oblique or if then, if and only if, not. दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट याच्यातल्या एक किंवा एक पेक्षा जास्त कनेक्टिव्हने जोडली तर त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. हे अगोदरच्या पिरियड मध्ये आपण पाहिलेलं आहे. या सगळ्या कनेक्टिव्हजना आपण काय म्हणतो तर लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर कनेक्टिव्ह. मग या कनेक्टिव्ह साठी लॉजिकच्या भाषेमध्ये काही सिम्बॉल्स आहेत, नोटेशन्स आहेत, ते आपल्याला पाहिजे आहेत. कनेक्टिव्स ही सगळे आपण घेणार आहोत. कनेक्टिव्स अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ अँड नॉट. ही पाच आपली कनेक्टिव्ह जी आहेत कंपाऊंड स्टेटमेंट तयार करण्यासाठी लागतात. त्याचे सिम्बॉल आता लॉजिकमध्ये काय काय येणार आहेत बघा. अँड साठी या टाईपचा सिम्बॉल आहे. ऑर साठी हा सिम्बॉल आहे. इफ देन साठी एका साइडला एरो असलेली लाईन किंवा डबल लाईन आणि एरो. इफ अँड ओनली इफ साठी या टाईपचे लाईन्स, दोन्ही साइडला एरो असलेल्या लाईन्स. आणि निगेशन साठी किंवा नॉट साठी हे नोटेशन. मग लॉजिकच्या भाषेमध्ये टर्म यूज्ड टू डिस्क्राइब द कंपाऊंड स्टेटमेंट्स. म्हणजेच याला काय म्हणणार, हे सिम्बॉल कशाचं झालं आपलं किंवा त्याला काय म्हणणार कंजंक्शन. हे सिम्बॉल झालं आपलं डिसजंक्शनचं. ही जी सिम्बॉल्स आहेत त्याला काय म्हणणार आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल म्हणतो. हे जे सिम्बॉल आहेत त्याला डबल इम्प्लिकेशन आणि किंवा बाय कंडिशनल म्हणतो. आणि हे जे सिम्बॉल आहे त्याच्यासाठी आपण काय म्हणतोय तर त्याला या नोटेशनला आपण निगेशनचं सिम्बॉल म्हणतो. कंजंक्शन मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट अँड या कनेक्टिव्हनं जोडतो. डिसजंक्शन मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट ऑर न जोडतो. इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट इफ देन न जोडतो. डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आपण इफ अँड ओनली इफ न जोडतो. आणि शेवटचं निगेशन मध्ये स्टेटमेंटला काय देतो आपण किंवा ते निगेटिव्ह करतो नॉट या कनेक्टिव्हच्या सहाय्याने. ठीक आहे. आता याच्यामधलं पहिलं जे कनेक्टिव्ह आहे अँड किंवा त्यालाच आपण कंजंक्शन म्हणतो त्याची आपण माहिती. कंजंक्शन त्याचा सिम्बॉल आर. आणि कनेक्टिव्ह कोणतं वापरतो तर अँड हे कनेक्टिव्ह वापरतो. कंजंक्शन सिम्बॉल त्याचा बघितला आपण किंवा लिहिला. कनेक्टिव्ह कोणतं वापरतो तर अँड. इफ टू सिंपल स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द कनेक्टिव्ह अँड, by using the connective and then it is called a conjunction. कंजंक्शन आपण कशाला म्हणतो तर दोन सिंपल स्टेटमेंट ज्यावेळी आपण अँड या कनेक्टिव्हनं जोडतो त्यावेळी जे स्टेटमेंट तयार होतं त्याला आपण काय म्हणणार आहोत तर कंजंक्शन म्हणणार आहोत. इन अदर वर्ड्स पी अँड क्यू आर टू सिंपल स्टेटमेंट्स. P and Q are two simple statements
then P and Q, P and Q, then P and Q is called as conjunction. P and Q is called an conjunction and it is denoted by या टाइपला P हे and चा आपला सिंबल आला Q and read as P conjunction Q or P and Q or P and Q. बघा दोन सिंपल स्टेटमेंट ज्यावेळी and या कनेक्टिव्हनं आपण जोडतो त्यावेळी काय तयार होतं आपलं कंजंक्शन तयार होतं. अगदी आपल्याला दोन सिंपल स्टेटमेंट म्हणजे आपण P आणि Q ही दोन सिंपल स्टेटमेंट घेतली. P and Q are two simple statement. मग लिहिताना and चा वापर करून and या कनेक्टिव्हचा वापर करून ही दोन सिंपल स्टेटमेंट आपण कशी लिहिणार P and Q. आणि ज्यावेळी हे P and Q हे लिहिलं आपण इथं P स्टेटमेंट पुट केलं Q स्टेटमेंट मग ते नोटेशनच्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार P हे त्याचं सिम्बॉल आलं and चं Q आणि वाचताना मात्र कसं वाचणार P conjunction Q, P conjunction Q, Q हा और P and Q या टाइपमध्ये वाचणार आहोत. अगदी फॉर एक्झाम्पलच घेऊया डायरेक्ट आपण P हे स्टेटमेंट घेतलं. P हे स्टेटमेंट 2 + 3 <6 आणि दुसरं Q हे मी एक स्टेटमेंट घेतलं. Q स्टेटमेंट घेतलं A + B ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू A² + 2AB + B². P आणि Q ही दोन सिंपल स्टेटमेंट घेतली. देन कंजंक्शन त्याचं तयार करूया P and Q. बघा लिहिताना मी हे सिम्बॉल लिहिलं वाचताना P and Q हे कंपाऊंड स्टेटमेंट किंवा हे स्टेटमेंट कसं तयार होईल P मीन्स 2 + 3 <6 2 + 3 <6 and A + B ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू A² + 2AB + B². दोन सिंपल स्टेटमेंटचं हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. कोणतं कनेक्टिव्ह वापरलं and म्हणजेच त्याचं कंजंक्शन हे स्टेटमेंट कसं आलं 2 + 3 <6 and A + B ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू A² + 2AB + B². हे झालं कंजंक्शन. दोन सिंपल स्टेटमेंटचं आपण काय घेतलं कंजंक्शन. आता याच्यानंतर आपल्याला याची ट्रुथ टेबल तयार करायचा आहे. ट्रुथ टेबल दोन स्टेटमेंट घेणार आहोत. P हे एक स्टेटमेंट Q हे एक स्टेटमेंट आणि त्याचं कंजंक्शन काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. मग मी P स्टेटमेंट घेतलं याच्यामध्ये 3 + 5 किंवा 3 + 5 <9 आणि Q स्टेटमेंट घेतलं 7² <50. मग पहिलं मी याच्यामध्ये लिहिलं 3 + 5 <9 and 7² <50. दुसरं स्टेटमेंट 3 + 5 <9 and 7² <50. थर्ड 3 + 5 <9 and 7² <50. आणि फोर्थ स्टेटमेंट 3 + 5 <9 and 7² <50. 7² <50. बघूया आता ही जास्त. पहिलं स्टेटमेंट P स्टेटमेंट 3 + 5 <9. कसलं स्टेटमेंट झालं 8 <9 ट्रू स्टेटमेंट झालं. Q हे स्टेटमेंट 7² <50.
14 अँड लेस दॅन 50 दोन्हीही स्टेटमेंट आपली ट्रू स्टेटमेंट आहे. दोन्हीही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. याच्यामधलं पहिलं स्टेटमेंट 3 + 5 लेस दॅन 9 कसलं स्टेटमेंट आहे? ट्रू स्टेटमेंट. 7² लेस दॅन 50 ट्रू स्टेटमेंट. हे ट्रू स्टेटमेंट आणि हेच ट्रू स्टेटमेंट म्हणजे हे पूर्ण स्टेटमेंट कसलं स्टेटमेंट झालं? आपलं ट्रू स्टेटमेंट झालं. नेक्स्ट 3 + 5 लेस दॅन 9 हे आपलं ट्रू स्टेटमेंट झालं. 7² ग्रेटर दॅन 50 हे कसं झालं? आता फॉल्स झालं. म्हणजेच हे पूर्ण स्टेटमेंट 3 + 5 लेस दॅन 9 अँड 7² ग्रेटर दॅन 50 हे पूर्ण स्टेटमेंट आपलं कसलं झालं स्टेटमेंट? तर फॉल्स स्टेटमेंट झालं. नेक्स्ट याच्यामधलं 3 + 5 ग्रेटर दॅन 9 फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि 7² लेस दॅन 50 ट्रू स्टेटमेंट आहे. मग या पूर्ण 3 नंबरच्या स्टेटमेंटचा विचार करूया. 3 + 5 ग्रेटर दॅन 9 अँड 7² लेस दॅन 50 हे पूर्ण स्टेटमेंट आपलं कसलं स्टेटमेंट झालेलं आहे? तर फॉल्स स्टेटमेंट. आणि लास्टला 3 + 5 ग्रेटर दॅन 9 स्टेटमेंट आपलं फॉल्स आहे. 7² ग्रेटर दॅन 50 हे सुद्धा फॉल्स आहे. मग या पूर्ण 4 नंबरच्या स्टेटमेंटचा विचार करूया. 3 + 5 ग्रेटर दॅन 9 अँड 7² लेस ग्रेटर दॅन 50 सगळं स्टेटमेंटच आपलं कसलं स्टेटमेंट झालं? तर फॉल्स स्टेटमेंट झालं. म्हणजेच कंजक्शनचं आपलं ट्रूथ टेबल काय आलं? या चारीवरून आपलं कन्क्लुजन काय निघतं? जर इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन इट्स कंजक्शन इज ट्रू. अदरवाईज कंजक्शन कसं येतं? तर फॉल्स येतं. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल तर आणि तरच कंजक्शन ट्रू येतं. अदरवाईज काय येतं? तर ते फॉल्स येतं. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर कंजक्शन ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा आता याच्यामध्ये कंजक्शनमध्ये आपण काय काय पाहिलं? तर सुरुवातीला त्याची डेफिनेशन पाहिली, सिम्बॉल पाहिलेला आहे. डेफिनेशन पाहिली, सिम्बॉल पाहिला. एक एक्झाम्पल आपण कंजक्शनचं तयार केलं. पी स्टेटमेंट घेतलं, क्यू स्टेटमेंट घेतलं आणि त्याचं कंजक्शन केलं. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल तयार करताना एक्झाम्पलच्या साहाय्याने हे ट्रूथ टेबल अगदी या चारही स्टेटमेंटचा विचार करताना आपण फायनल कन्क्लुजन कोणतं काढू शकतो? इफ बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू then conjunction is true otherwise false. ठीक आहे. कंजक्शन मध्ये सुरुवातीला डेफिनेशन, एक्झाम्पल अँड ट्रूथ टेबल. नेक्स्ट पॉइंट इज डिसजंक्शन. नेक्स्ट डिसजंक्शन. सिम्बॉल या टाईपचा आणि कनेक्टिव्ह कोणतं वापरतो आपण? ऑर हे कनेक्टिव्ह वापरतो डिसजंक्शनसाठी. डिसजंक्शनमध्येही सुरुवातीला त्याची डेफिनेशन, सिम्बॉल, एक्झाम्पल आणि पुन्हा एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण ट्रूथ टेबल तयार करायचं. मग डिसजंक्शन कशाला म्हणतात? इफ टू सिम्पल स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द कनेक्टिव्ह ऑर. इफ टू simple statements are combined by using the connective or then it is called a disjunction. Then it is called as a disjunction. जर दोन सिंपल स्टेटमेंट आपण और या कनेक्टिव्ह न जोडलं तर जे काय तयार होतं त्याला काय म्हणतो आपण? डिसजंक्शन म्हणतो. हेच आपण एक्झाम्पल किंवा पी आणि क्यू स्टेटमेंट घेऊया. पी अँड क्यू are two
simple statements P and Q are two simple statements. ही दोन simple statements. Then P or Q. Then P or Q. दोन simple statement आपण कोणत्या connective न जोडली? or या connective न. Then P or Q is denoted by P or Q. या टाइपनं लिहिणार. And read as P disjunction Q. P disjunction Q or P or Q या टाइपनं आपण ते वाचू शकतो. If two simple statements are combined by using the connective or, then it is called as a disjunction. P आणि Q ही दोन simple statement घेतली तर P or Q हे आपलं disjunction तयार झालं. त्याचं नोटेशन काय लिहितं? P. वाचताना इथं or किंवा disjunction म्हणू शकतो Q आणि लिहिताना मात्र या टाइपनं त्याचं नोटेशन येणार आहे. याचं लगेच एक्झाम्पल घेऊया. Disjunctionचं एक्झाम्पल. I will watch P statement. Cricket match on TV. आणि Q statement. I will go to the Wankhede Stadium. P आणि Q ही दोन सिंपल स्टेटमेंट घेतली. ती और न जोडूया. P और Q हे स्टेटमेंट कसं तयार होईल? डिसजंक्शन. I will watch the cricket match on TV or go to the Wankhede Stadium. I will watch the cricket match on TV or go to the Wankhede Stadium. P आणि Q ही दोन सिंपल स्टेटमेंट घेतली. R या कनेक्टिव्ह न जोडली म्हणजे त्याचं डिसजंक्शन तयार केलं. ते कसं झालं? I will watch the cricket match on TV or go to the Wankhede Stadium. आणि याच्यातला शेवटचा पॉइंट म्हणजे आता याचं आपल्याला ट्रुथ टेबल तयार करायचं आहे. एक्झाम्पलच. ट्रुथ टेबलसाठी P आणि Q ही दोन आपण स्टेटमेंट घेणार आहोत आणि त्याचं पुन्हा डिसजंक्शन P और Q. त्याचं एक्झाम्पल बघा. P हे स्टेटमेंट आपण घेतलं. x plus y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर आणि Q स्टेटमेंट cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. पहिलं स्टेटमेंट तयार केलं और हे कनेक्टिव्ह वापरून x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर और cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. दुसरं x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर और
cos square theta plus sin square theta not equal to 1. Third, x plus y bracket square not equal to x square plus 2xy plus y square or cos square theta plus sin square theta equal to 1. आणि लास्ट x plus y bracket square not equal to x square plus 2xy plus y square or cos square theta plus sin square theta not equal to 1. ही चार आपण स्टेटमेंट घेतली. पहिलं स्टेटमेंट बघा, x plus y bracket square equal to x square plus 2xy plus y square. स्टेटमेंट कसं आहे आपलं? ट्रू स्टेटमेंट आहे. cos square theta plus sin square theta equal to 1 मॅथमॅटिकल आयडेंटिटी कशी आहे ती? ट्रू स्टेटमेंट आहे. ही दोन्ही स्टेटमेंट आपण और या कनेक्टिव्ह न जोडली. x plus y bracket square equal to x square plus 2xy plus y square और cos square theta plus sin square theta equal to 1. दोन्हीच्या दोन्ही ट्रू स्टेटमेंट आहेत म्हणजे त्याचं डिस्जंक्शन कसं येणार आपलं? ट्रू येणार. सेकंड स्टेटमेंट, x plus y bracket square equal to x square plus 2xy plus y square. कसं स्टेटमेंट आहे हे? ट्रू आहे. cos square theta plus sin square theta not equal to 1. स्टेटमेंट कसं आलं? फॉल्स आलं. मग या पूर्ण स्टेटमेंट और या कनेक्टिव्ह न जोडून हे झालेलं स्टेटमेंट बघूया. x plus y bracket square equal to x square plus 2xy plus y square और cos square theta plus sin square theta not equal to 1. और वापरलं हे किंवा हे म्हणजे आपण काय म्हणणार? हे स्टेटमेंट कसं झालं? ट्रू. थर्ड, x plus y bracket square not equal to x square plus 2xy plus y square. हे स्टेटमेंट फॉल्स झालं. आणि cos square theta plus sin square theta equal to 1. हे स्टेटमेंट कसं झालं? ट्रू झालं. पूर्ण स्टेटमेंट जर वाचलं तर ते स्टेटमेंट कसं होतंय बघूया. x plus y bracket square not equal to x square plus 2xy plus y square किंवा cos square theta plus sin square theta equal to 1. और हे कनेक्टिव्ह वापरलेले हे किंवा हे म्हणजे स्टेटमेंट कसं येणार आपलं? हे ट्रू येणार. आणि लास्ट, x plus y bracket square not equal to x square plus 2xy plus y square. हे स्टेटमेंट आपलं फॉल्स आहे. cos square theta plus sin square theta not equal to 1. हे स्टेटमेंट आपलं कसं आहे? फॉल्स आहे. एकत्रित विचार करता x plus y bracket square not equal to x square plus 2xy plus y square और cos square theta plus sin square theta not equal to 1. दोन्ही स्टेटमेंट आपली कशी झाली? फॉल्स. म्हणजे त्याचं डिस्जंक्शन कसं येणार आहे आपलं? फॉल्स येणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये डिस्जंक्शन मध्ये काय म्हणू शकतो? इफ बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स देअर डिस्जंक्शन इज फॉल्स अदरवाइज ट्रू. जर दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट आपली फॉल्स असतील तर आणि तरच डिस्जंक्शन फॉल्स येतं. अदरवाइज डिस्जंक्शन काय येतं? ट्रू. दोन्ही ट्रू, दोन्हीपैकी एक ट्रू असलं तरी त्याचं डिस्जंक्शन ट्रू येतं. पण दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर मात्र डिस्जंक्शन कसं येतं आपलं? फॉल्स. बघा डिस्जंक्शन मध्ये आपण काय काय पाहिलं? डिस्जंक्शनची डेफिनेशन पाहिली, त्याचं नोटेशन पाहिलं, वाचतात कसं ते पाहिलं, एक एक्झाम्पल पाहिलं आणि एक्झाम्पलच्या साहाय्यानं आपण काय केलेलं आहे? ट्रूथ टेबल तयार केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे बघा. तर कनेक्टिव्ह पाहिली, लॉजिकल कनेक्टिव्ह, त्याच्यामधलं कंजक्शन आणि डिसजंक्शन त्याची माहिती पाहिलेली आहे. होप यू अंडरस्टूड दिस लेक्चर. थँक्यू.